भारत एका विकसित देशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, परंतु या प्रगतीच्या मार्गावर अनेक आरोग्य आणि सामाजिक समस्या आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत। आरोग्याच्या दृष्टीने पाहता भारताला अजूनही सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याची गरज आहे। विशेषतः ग्रामीण भागात आरोग्यसेवा सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे। कुपोषण, हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारखे आजार वाढत असून त्यासाठी जनजागृती आणि आरोग्यसेवा सुधारणे गरजेचे आहे। तसेच प्रदूषणामुळे होणारे आजार, मानसिक आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष आणि औषधोपचारांची महागडी किंमत ही मोठी आव्हाने आहेत। सामाजिक समस्यांच्या दृष्टीने भारत अजूनही अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे। शिक्षणातील असमानता, जातीयता, बेरोजगारी, स्त्री-पुरुष असमानता, बालकामगार, भ्रष्टाचार आणि गरिबी ही मोठी आव्हाने आहेत। शिक्षणाचा प्रसार होऊनही अजूनही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षण मिळण्यात अजूनही अडचणी येत आहेत। तसेच बेरोजगारीमुळे तरुण पिढीला योग्य संधी उपलब्ध होत नाही। स्त्रियांवरील अत्याचार, हुंडा पद्धती आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर समस्या अद्यापही समाजात खोलवर रुजलेल्या आहेत। सामाजिक सुधारणांसाठी शासनाच्या योजनांसोबतच जनजागृती, शिक्षणाचा प्रसार आणि मानसिकतेत बदल आवश्यक आहे। भारत विकसित व्हायचा असेल तर आरोग्यसेवा सुधारणे आणि सामाजिक समस्यांवर ठोस उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रित प्रयत्न करून या समस्यांवर तोडगा काढला तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकेल। प्रत्येक नागरिकाने जबाबदारी घेतली आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर भारत एक आरोग्यसंपन्न आणि सामाजिकदृष्ट्या समतोल देश बनू शकेल आणि तरच भारत विकसित भारत म्हणून उदयास येऊ शकतो।